ऐतिहासिक विजय मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार संजय पवार यांची बिनविरोध निवड। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संजय पवार यांची सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे। माजी आमदार संजय पवार यांची सभापतीपदी झालेली निवड ही आमदार सुहास कांदे यांच्या यशस्वी मार्गदर्शनाची आणि मजबूत संघटन शक्तीची पावती आहे। मात्र या निवडीला आव्हान देत दीपक गोगड यांनी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयात दीपक गोगड यांच्या विरोधात निकाल लागला। या निकालामुळे संजय पवार यांच्या सभापती पदाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला। न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार सुहास कांदे गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीवरील पकड अधिक घट्ट झाल्याने स्पष्ट झाले आहे। या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या गटाला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे। संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। माजी आमदार संजय पवार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांच्या सर्व समर्थकांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे। याबद्दल अधिक माहिती आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल साठी विभागीय संपादक भागवत झालटे। त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि मला चेअरमन पदाची या ठिकाणी जी संधी दिली ती सर्वप्रथम सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जे आमदार साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला तो विश्वास सार्थ करेल आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि म्हणून सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। त्या ठिकाणी अनेक राजकीय भाषा होत्या, राजकीय अनेक घटना घडल्या, परंतु मी मूळचा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या व्यथा काय असत्या त्या मला पूर्णपणे माहीत आहे। आजची मार्केट कमिटीचं चेअरमन होताना मला अजिबात आनंद झाला नाही, कारण एखादी मार्केट कमिटी खूप भरभराटी असते, त्या ठिकाणी चेअरमन होणं, पदाधिकारी म्हणून काम करणं ती आनंदाची बाब राहते। परंतु ज्या माता माऊली आमची मार्केट कमिटी शेतकऱ्यांची माय आहे ती माय आजारी आहे आणि तिच्यामध्ये काम करायचं म्हणून मला आमदारांना जी संधी दिली, न्यायालयांच्या बाबी काही न्यायालयीन बाबी आज 12-1 वाजेपर्यंत पूर्ण पडतील, परंतु त्या न्यायालयीन बाबी पूर्ण झाल्यानंतर या मार्केट कमिटीमध्ये खरं तर आजारी पडलेल्या आमच्या ह्या मार्केटला तुमच्या सगळ्यांचीच मदत लागणार।